राज्य सरकारची लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आली आहे। अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं उघडकीस आलंय। या कर्मचाऱ्यांवर सरकारनं कारवाईचा बडगा उगारलाय, त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे धाबे आता दणाणलेत। लाडकी बहीण योजनेवर डल्ला। सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटली योजना। शिक्षा म्हणून वेतनवाढ रोखणार। निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, मात्र सध्या अनेक कारणांमुळे ही योजना चर्चेत आली आहे। या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातल्या महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात। गेल्या वर्षभरात कोट्यवधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला, मात्र या योजनेत अनेक गैरप्रकार झाल्याचंही उघडकीस आलंय। काही सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे। इतकंच नाही तर महिलांसह काही पुरुषांनीही या योजनेवर डल्ला मारला, त्यामुळे असे गैरप्रकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सरकारने कारवाईचा बडगा उगारलाय। मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या 1000हून अधिक कर्मचाऱ्यांची यादी महिला व बालविकास खात्यानं ग्रामविकास खात्याकडे पाठवली। योजनेसाठी अपात्र असलेल्या 1183 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। लाभ घेतलेल्या 12000हून अधिक पुरुषांच्या खात्यांचीही चौकशी केली जाणार आहे। अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। 12-14 हजारचा डेटा हा आम्हाला IT विभागाकडून मिळालेला आहे। आम्ही त्याचं बायफर्केशन करत आहोत की त्या 12-14 हजार मध्ये अशा महिला आहेत का की जे जेन्युइन लाभार्थी आहेत, पण त्यांच्या बँकमध्ये अकाउंट्स नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्या घरातल्या पुरुषाचा अकाउंट दिलेला आहे का, किंवा असे काही आहेत का की ज्यांनी दिशाभूल करून तो लाभ घेतलेला आहे का। याचं सविस्तर बायफर्केशन आल्याशिवाय आपण ते चुकीचंच आहे का योग्यच आहे अशा पद्धतीचा निकष त्या ठिकाणी काढणं हे चुकीचं आहे। मात्र या सगळ्या घोळाला राज्य सरकारच जबाबदार असून सरकारवरच कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे। सरकारने ज्या पद्धतीने निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि सरसकट असा GR काढला, आता सरसकट GR आपण काढला लाडक्या बहिणीला मदत करायला 1500 रुपये, तर मग तुमची जबाबदारी होती की मग त्यावेळेस त्रुट्या काय काय तुम्हाला GR काढायचा होता, कोण कोण राहिलं पाहिजे, कोणाला नाही राहिलं पाहिजे हे सांगायला पाहिजे होतं ना। आपणच सांगताय की सरसकट। मग आता ज्या बहिणी काही पटवारी असतील, कुठे कर्मचारी असतील, अशा लोकांवर कारवाई आपण चालू केलेली आहे। तर खरं तर त्यांच्यावर कारवाई होण्याऐवजी सरकारवरच कारवाई झाली पाहिजे। सरकारने खोटं आमिष दाखवून राज्याच्या तिजोरीचा सर्रास फायदा घेऊन निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी प्रलोभन दिलं जनतेला, बहिणींना प्रलोभन दिलं आणि त्या भरोश्यावर मतदान घेतलं असं म्हटलं तर मग हे जे प्रलोभन देणं आणि राज्याची तिजोरी लुटणं आणि सरसकट मदत करण्याचं आवाहन करणं हे जे सरकारने केलं, म्हणून या सरकारवरच गुन्हा दाखल झाला पाहिजे। सरकारनं कारवाईचा बडगा उगारल्यानं आता लाडक्या बहिणींचे धाबे दणाणले, त्यामुळे आता सरकार केवळ कारवाई करणार की वर्षभर लाटलेले पैसे दोषी कर्मचाऱ्यांकडनं पुन्हा वसूल करणार याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।